अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जुना बुधवार संघानं खंडोबा तालीम मंडळावर 3-1 गोलनं विजय मिळवत अटल चषकावर नाव कोरलं। विजयानंतर मैदानावर खेळाडूंसह समर्थकांनी एकच जल्लोष केला। दरम्यान विजेत्या जुना बुधवार पेठ संघाला 1 लाख रुपये आणि अटल चषक देऊन गौरवण्यात आलं। तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अटल चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। आज या स्पर्धेतील अंतिम सामना होता। संयुक्त जुना बुधवार पेठ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामन्यासाठी शाहू मैदानावर तुफान गर्दी झाली होती। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ सुरू केला। सामन्याच्या 8व्या मिनिटाला जुना बुधवार पेठ संघाच्या रविराज भोसलेनं पहिला गोल नोंदवला। त्यानंतर खंडोबाच्या खेळाडूंनी चढाया केल्या पण त्यांच्या संधी हुकल्या। दरम्यान बुधवार पेठच्या सनवीर सिंगनं सामन्याच्या 17व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर रिंकू सेठनं 23व्या मिनिटाला गोल नोंदवत जुना बुधवार संघाला 3-0 अशा भक्कम आघाडीवर नेलं। त्यानंतर खंडोबाकडून आक्रमणं वाढली। सामन्याच्या 43व्या मिनिटाला रोहन अडनाईकनं गोल नोंदवत संघाची आघाडी 1-3 अशी कमी केली। दरम्यान सामन्याच्या मध्यंतरामध्ये महेश जाधव, राजवर्धन निंबाळकर, कोमल देसाई, गणेश देसाई, संस्कृती देसाई, राजू एनडी जाधव, विश्वदीप साळोखे, अप्पा लाड, शैलेश पाटील यांच्या हस्ते महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आले। त्यातून 3 भाग्यवान महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। उत्तरार्धात पुन्हा खंडोबा संघाकडून विविध चाली रचत चढाया झाल्या, पण बुधवार पेठची भक्कम बचावफळी आणि उत्कृष्ट गोलरक्षण यामुळे खंडोबाचे मनसुबे उधळून लावले। दरम्यान जुना बुधवार पेठच्या संकेत जरगनं जाणून बुजून चेंडू हाताळल्यानं पंचांनी त्याला येलो कार्ड दिलं। यापूर्वीही त्याला येलो कार्ड मिळाल्यामुळे त्याला सामन्यातून बाहेर व्हावं लागलं। अखेर जुना बुधवार पेठ संघानं खंडोबा तालीम मंडळावर 3-1 गोलनं विजय मिळवत अटल चषकावर नाव कोरलंय। विजयानंतर जुना बुधवारच्या खेळाडूंसह समर्थकांनी मैदानावर प्रचंड जल्लोष केला। खेळाडूंसह प्रेक्षकांनी डॉल्बीच्या तालावर नृत्याचा आनंद घेतला। दरम्यान विजेत्या जुना बुधवार पेठ संघाला खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते 1 लाख रुपये आणि अटल चषक प्रदान करण्यात आला। तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला 75,000 रुपयांचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। सामनावीरचा बहुमान बुधवार पेठच्या शुभम घराळे, मालिकावीर बुधवार पेठचा हर्ष जरग, उत्कृष्ट गोलरक्षक खंडोबाचा आकाश मैस्त्री, उत्कृष्ट हाफ पृथ्वीराज साळोखे, उत्कृष्ट डिफेन्स साहिल खोत आणि उत्कृष्ट फॉरवर्ड आमीन खजीर यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। यावेळी राहुल चिकोडे, अशोक देसाई, तुषार काळे, गणेश देसाई यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि फुटबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते।